तुकाराम महाराजांना एकदा एका शेतकऱ्याने ऊसाची मोळी दिली. मोळी म्हणजे जेवढं खांद्यावर घेता येईल ना तेवढी मोळी बांधून दिली. त्यांनी खांद्यावर घेतली आणि घरी निघाले, गावातून निघाले. निघाल्यावर ते गावात पोरं असतातच की टोळ बहिरे. ती पोरं यांनी मागायचं, त्यांनी मागायचं, ए तुक्या आम्हाला दे, ए तुक्या मला दे एक ऊस. सगळ्यांना ती ऊस वाटीत 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 आली ती. आणि मग घरी येऊस तरी एकच ऊस राहिला खाली. एक ऊस राहिल्यावर मग ते घरी आल्याबरोबर पोरांनी काय पोरांनी काय केलं, घरी जाऊन सांगितलं, तुमचं तुकाराम महाराज ऊस आणलीत, मोळी ऊसाची, सगळ्या पोरांना ऊस वाटले आणि एकच राहिला आता. घरी आल्यावर त्यांच्या बायकोनी ते ऊस घेतला आणि त्यांच्याच पाठीत मारला. त्याचे 3 तुकडे झाले. 3 तुकडे झाल्यावर ते म्हणले, बरं झालं, वाटणे करायची बाजूच नाही. 3 तुकडे झाले, 3 जण 3 घ्या. ह्याला म्हणायचं महाराज, तुकाराम महाराज. म्हणूनच म्हणते तुका आकाश आहे एवढा. म्हणून एवढं मन पाहिजे. कुठलीही गोष्ट सहन करायला तेवढी सहनशीलता, सहनशक्ती पाहिजे. सहन केलं तरच हे होतं. म्हणून तुकाराम महाराज देहासहित वैकुंठाला गेलेत. माणसाने काय करायला पाहिजे? सहन करायला पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर असेल आणि चुकीचं असेल तरी पण मला सांगा, सबस्क्राईब करा.